हाय हॅलो फ्रेंड्स, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये करत आहे. आणि मी आज लावणार आहे तुळशीचं झाड, कारण मी आता तुळशीची रोपट्या आणायला चालले. हे बघा, आम्ही आता तुळशीची रोपट्या आलेले आहेत, रोपं झाडं आलेत, त्यामुळे मी आता आणायला चालले. हे बघा, मी आता तुळशीची झाडं घेऊन येत आहे. हे बघा, मी आता झाड लावणार आहे. आता इथे कुंडीमध्ये हे बघा, झाड मस्त आहे आणि मी आता लावणार आहे. उद्या आहे तुळशीचे लग्न. त्या माझा पहिला तुळस होता, ते खराब झाला आहे, सुकलेला आहे तुळस, त्यामुळं मी आता झाड लावते इथं कुंडीमध्ये. कारण कुंडीत पाणी टाकून ठेवलं आहे, थोडं माती हे होण्यासाठी, असं ओलं होण्यासाठी. मी आता ही तुळशीची रोपटं आता इथे तिथे लावते आता, कारण उद्या तुळशी असल्यामुळं मी आता जाऊन घेऊन आले. आणि माझं पहिला होतं तुळस, तो जरा सुकला, कारण आम्ही रूम जेव्हा शिफ्टिंग केलं ना त्यावेळी त्याला पाणी घातल्या नाही, सुकलं तुळस. कारण आम्ही गावी गेलो होतो महिनाभर, त्यामुळं ते तुळस सुकलेलं आहे. आणि हे बघा, मी आता तुळस आता इथं लावते. इथं तुम्हाला दाखवून मी आता तुळस कशी लावते ते. हे बघा, इकडं मी तुळशीची झाडं लावणार आहे. आणि त्या जुन्या कुंडीमध्ये माझ्या पहिल्या अगरबत्ती 3 लावलेल्या काड्या आहेत, ते एक एक करून मी काडे काढत आहे सुपलीमध्ये इकडं. आणि ते सगळं माती सगळं व्यवस्थित कोरून वगैरे मी सगळं असं लूज करणार आहे माती, आणि मगच मी ती तुळस लावणार आहे. कारण माती घट्ट झाले असल्यामुळं मी सगळं ते सैल करत आहे माती. आणि तुळशीची ती कागद वगैरे सगळं काढून मग मी त्या कुंडीमध्ये हे करणार आहे. तो काळा कागद आहे ना प्लॅस्टिकचा, तो पण काढणार आहे मी. कारण ते माती, आतली माती आणि आपली कुंडीतली माती हे व्हायला पाहिजे, ते तुळस असं जर आपली मातीमध्ये मिक्स व्हायला पाहिजे लगेच, म्हणून मी तो काळा कागद पण काढून इकडं मी त्या कुंडीमध्ये लावणार आहे. आणि इकडे बघा, सगळं माती मी व्यवस्थित थोड्या तिकडच्या जुन्या कुंडीमध्ये टाकणार आहे, कारण ही कुंडी भरून झालेली आहे माती खूपच. आणि त्यामुळे बघा, थोडं माती मी त्या दुसऱ्या जुन्या कुंडीमध्ये काढून मग थोडंसं मी असं खोलगट करते त्या कुंडीमध्ये. ह्या कुंडीची माती मी जुन्या कुंडीमध्ये थोडंसं काढून ठेवते. हे बघा, मुलंसुद्धा खूपच खुश झालेत ते तुळशीची झाडं लावायचं आहे म्हणताना. कारण महिना दीड महिना झाले आणि तुळस पण नव्हतंच, आणि तुळस सुकलेला असल्यामुळं मला पण बरं वाटत नव्हतं. तुळशीची झाडं कधी एकदा आणून लावते असं झालेलं मला पण. रोज देवपूजा करून झाल्यानंतर मग मी तुळशीला पाणी वगैरे टाकायचं सवय होतंच मला. आणि आता तुळशीची झाडं नसल्यामुळं मला असं वाटायलं की कधी एकदा मी तुळस आणते आणि मी असं लावतो. कारण मी आल्यानंतर मग रूम शिफ्टिंग ह्याच्यामध्ये कामामध्ये मी बिझी राहिल्यामुळं तुळस आणलीच नाही. आता म्हटलं उद्या तुळशी विवाह आहे, त्या निमित्ताने म्हटलं तुळशी झाडं आणावं. हे बघा, मी इकडं त्या झाडाचं मी प्लॅस्टिक काढत आहे, तो काळा कागद. कारण ते ठेवलं की कसं मग झाड लवकर मूळ पकडणार नाही कुंडीमध्ये, म्हणून मी ते काळं काढून टाकत आहे तो पिशवी. आणि ते कागद काढून झाल्यानंतर मग ते आतमध्ये असं कोरून मग मी आत पूर्ण तळाला असं मी झाड ठेवणार आहे. कारण मला झाडं लावायला खूप आवडतं. पहिला मी कोणती झाडं लावलेली, गुलाबची झाडं लावलेली आणि जास्वंदची झाडं लावलेली. कारण मी गावी गेल्यानंतर सगळी झाडं माझे खराब झाले, तेव्हापासून मी अजून झाडं लावलीच नाही. मला फुलांची झाडंसुद्धा खूप आवडतात, म्हणून मी पहिला लावलेलं आणून
कारण आता लावावं म्हटलं की मी सारखं आम्हाला गावालासुद्धा जावं लागतं. मेमध्ये दिवाळीला असं गावी गेल्यानंतर मग घरी कोण नसतं, कारण झाडाला पाणी रोज घातलं तरच झाड असं व्यवस्थित राहतं. आणि आम्ही गेले की कसं लवकर पण येत नाही, 15-20 दिवस महिनाभर, मग त्यामुळे येईपर्यंत झाड सुकून जातं. म्हणून मी सध्या झाडं लावाय नाहीत कोणतेच. आणि तुळस हा कसं दारात तुळस हा पाहिजेच, तरच दाराला शोभा येतं. आणि उद्या तुळशी विवाह असल्यामुळं आपल्या महाराष्ट्रात तुळशी विवाह मस्त कार्यक्रम करतात. आणि त्यानुसार मी सुद्धा उद्या तुळशीचे लग्न लावणार आहे. आणि मी खूप मोठ्यानं असं नाही करत, आणि छोटंसं असं साधे सिंपलमध्ये अशी मी घरातल्या घरातच तुळशीची पूजा करते. आणि इथे आमच्या इथं खूप मोठा कार्यक्रम करतात तुळशीचं, आणि तुळशीचे लग्न खूप मोठ्यानं लावतात. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेनच आम्ही तुळशीची पूजा कशी केली मी. आणि आमच्या इथं तुळशीचे लग्नसुद्धा खूप मोठ्यानं कसं केलं. आमच्या इथं खाली बिल्डिंगमध्ये खूप मोठ्यानं करतात. मी पण जाणार आहे तिकडं. तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेनच कशी आम्ही पूजा केली वगैरे. हे बघा, इकडं कागद काढून झालं आहे इकडं, कारण तो कागद अजिबात निघतच नव्हता, कारण तो पूर्ण मातीला असं चिटकलेलं होतं. आम्ही कसं बसं असं काढलं हळूहळू. खूप टाईम लागला तो कागद काढायला, कारण मी असं खेचून काढला असता तर मग ते तुळशीचं ते मूळ आलेलं होतं ते सगळं तुटले असत्या. म्हणून मी खूप हळूहळू असे कागद काढले, नाहीतर मी कैचीन कापले असते, कारण ते झाडाचं खालचं पण कापलं असता. म्हणून मी हातानेच काढलं. आणि हे बघा, मी अजून इकडं तुळस लावत आहे. आणि माझी मुलं पण बघा तिथंच बसून आहेत, कारण त्यांना तुळस लावतेला बघून खूप आनंद झालेले आहेत. कधी एकदा मम्मीचं तुळस लावून होते असं झाले त्यांना पण. आणि ते बघत बसलेले आहेत, आणि मला मदत आधीमध्ये अशी मदत करत होते, कारण ते म्हटलं कसं इकडं तिकडं माती वगैरे सांडतील म्हणून मी त्यांची मदत नाही घेतली. ते म्हणत होते की मम्मी मी काढतीन असं माती काढू का, हातानं मी पण माती काढू का. पण मी हात नाही लावू दिला, कारण मी एकटीनेच लावलं. कारण सुरुवातीला त्यांचे हात घाण झालेत, ते पण माती वगैरे हातात वगैरे पकडून असे हात घाण करून घेतलेली. पण नंतर मी म्हटलं नको तुम्ही लावूसा, मी लावते. हे बघा, इकडं तुळस लावून झालेलं आहे माझं, आणि मी आता गॅलरीत ठेवते इकडं तुळस. आणि तुळसला इकडं पाणी माझी मुलगी आणायला गेले. आणि हा माझा तुळस लावत असतानाचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.